भारतामध्ये रस्ते अपघात ही आता गंभीर समस्या बनत चालली असून दरवर्षी हजारो कुटुंब एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे उद्ध्वस्त होतात। अपघातांच्या बहुतांश घटनांमध्ये मानवी चूक हाच मुख्य घटक असतो। अर्थात भरधाव वेगात वाहन चालवणे, गाडी चालवताना मोबाईल वापरणे किंवा क्षणिक दुर्लक्ष। मात्र अशा अपघातांच्या घटना टाळण्यासाठी विविध उपाययोजना सुद्धा केलेल्या आहेत आणि त्या पण पाहिल्याच असतील। मात्र तुम्ही अशा परिस्थितीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी चुका कमी करता येतील अशा ADAS बद्दल ऐकले का? ही एक अशी संकल्पना आहे ज्यामध्ये गाडी आपल्याला सावध करते, अपघात होण्यापासून वाचवते। चला तर ही संकल्पना नेमकी आहे तरी काय, ती कशी काम करते या सगळ्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या आणि सोप्या शब्दात समजून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। ADAS अर्थात ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम आहे। म्हणजे काय तर आधुनिक सुरक्षित तंत्रज्ञानाचं एक नवं रूप आहे। केंद्र सरकारने रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत 2027 पासून देशामध्ये नव्याने नोंदणीकृत होणाऱ्या व्यावसायिक जड वाहनांमध्ये ADAS तंत्रज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि ट्रक आणि बस सारख्या जड वाहनांमुळे होणाऱ्या गंभीर अपघातांची संख्या लक्षात घेता हा निर्णय दूरदृष्टीचा सुद्धा मानला जातोय। याचबरोबर इतर चारचाकी वाहनांमध्ये सुद्धा हे तंत्रज्ञान बंधनकारक करण्याबाबत आता प्रस्ताव पाठवण्यात आला असून संबंधित अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे आणि या निर्णयानुसार भारतातील वाहन सुरक्षेमध्ये मूलभूत बदल हा घडून येताना दिसेल। मात्र याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या तळेगाव जवळ टाकवे इथे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच ARAI ने ADAS टेस्ट सिटी उभारलेली आहे आणि आता ADAS टेस्ट सिटी म्हणजे नेमकं काय समजून घेऊया। तर हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून सुमारे 20 एकर परिसरामध्ये उभारलेलं हे कृत्रिम शहर भारतातील रस्त्यांच्या वास्तव परिस्थितीचं एक प्रतिरूप आहे। अजून सोप्या शब्दात बोलायचं झालं तर इथे महामार्ग, ग्रामीण रस्ते, वर्दळीचे चौक, पादचारी मार्ग, अनपेक्षित अडथळे अशा विविध परिस्थिती इथे कृत्रिमरित्या निर्माण करण्यात आलेले आहे। म्हणजेच AI चा वापर करून हे सगळं इथे तयार करण्यात आलंय, ज्याचं उद्दिष्ट एकच आहे की भविष्यामध्ये जर ही संकल्पना वाहनांमध्ये गरजेची आहे असं म्हटलं जात असेल तर त्याआधी त्याची चाचणी करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच हे कृत्रिम शहर इथे उभारले गेले, ज्यामुळे लक्षात येईल की हे नेमकं किती प्रभावी आहे आणि त्यासाठी याची चाचणी अचूक आणि सुरक्षित सुद्धा होणं देखील तितकंच गरजेचं आहे। दरम्यान ARAI ने आयोरा संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ADASची थेट प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात आली आणि यामध्ये अत्याधुनिक उपकरणं, चाचणी प्रोटोकॉल आणि प्रमाणन क्षमताचं सादरीकरण सुद्धा यामध्ये करण्यात आलंय आणि यावेळी वरिष्ठ सरकारी अधिकारी, जागतिक ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील उत्पादक आणि संशोधक देखील यावेळी उपस्थित होते। रस्ते सुरक्षेसाठी ADAS यंत्रणा महत्त्वाची ठरेल। या प्रकल्पामुळे ऑटोमोटिव्ह उत्पादनांना त्यांच्या तंत्रज्ञानाची काटेकोर चाचणी आणि प्रमाणीकरण सुद्धा करता येईल। सुरक्षित आणि स्मार्ट मोबिलिटी क्षेत्रामध्ये यामुळे भारताचं स्थान हे जागतिक नकाशावर आघाडीवर येईल असा विश्वास सुद्धा ARAIचे संचालक डॉक्टर रेजी मथाई यांनी व्यक्त केलाय। आता थोडं सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया की ADAS नेमकं करतं तरी काय। समजा तुम्ही एका हायवेवर गाडी चालवताय, समोरची गाडी अचानक ब्रेक मारते, तुमचं लक्ष दुसरीकडे आहे आणि अशाच वेळी अपघाताचा धोका प्रचंड असतो। मात्र अशा वेळी ADAS आधी बीप देऊन किंवा स्क्रीनवर इशारा देऊन तुम्हाला सावध करेल आणि तरी देखील तुमचा प्रतिसाद आला नाही तर मग गाडी स्वतःच ब्रेक लावू शकते। याला ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग असं देखील म्हटलं जातंय। इतकंच नाही तर लेनच्या बाहेर गाडी जाऊ लागली तर स्टीअरिंग हलकंसं स्वतः ऑटोमॅटिक नीट होईल आणि गाडी परत लेनमध्ये येईल। बाजूला एखादं वाहन ब्लाइंड स्पॉट मध्ये जर असेल म्हणजे आरशातून न दिसणाऱ्या जागेमध्ये तर सिस्टीम लगेच सूचना देईल आणि काही गाड्यांमध्ये तर ड्रायव्हर झोपेत जातोय का, थकलेला आहे का हे सिस्टम सुद्धा ओळखतं आणि अलर्ट देतं। अशा प्रकारचे काही कारच्या व्हिडिओ सुद्धा आपण पाहिलेच असतील, जसे की टेस्ला हे एक उदाहरण आहे। मात्र त्यांच्यातील धोका सुद्धा आपण पाहिलेला आहे आणि तोच धोका टाळण्यासाठी आधी चाचणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे। बरं, आता अनेकांना प्रश्न पडला असेल की ADAS मुळे हे सगळं कसं शक्य होतंय। तर गाडीमध्ये बसवलेले कॅमेरे, रडार आणि सेन्सर्स सतत आजूबाजूची परिस्थिती पाहत असतं आणि तो डेटा कलेक्ट करत असतं आणि मग सॉफ्टवेअर आणि AI त्याचं विश्लेषण करतं आणि धोका वाटला की लगेचच तशी ऍक्शन त्यावर घेतली जाते। महत्त्वाचं म्हणजे ही काही ऑटो कार नाहीये, तर यामध्ये सगळं नियंत्रण हे वाहन चालकाच्याच हातात असतं। फक्त ADAS ही प्रणाली वाहन चालकाला धोका वाटल्यास वेळोवेळी सावध करण्याचं काम करते। एकूणच ADAS मध्ये स्वयंचलित आपत्कालीन ब्रेकिंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन कीपिंग असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, ड्रायव्हर अटेन्शन वॉर्निंग आणि अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्य समाविष्ट आहेत आणि त्यामुळे हा पर्याय निश्चितच फायदेशीर ठरू शकतो।
बरं, पूर्वी ॲडास हे तंत्रज्ञान जे आहे ते फक्त मोठ्या गाड्या, महागड्या आणि प्रीमियम गाड्यांमध्ये असणारं एक फीचर होतं, ज्या गाड्यांची किंमत लाखोंमध्ये नव्हे तर कोटींच्या घरात जायची आणि त्यातच हे सगळे सेन्सर्स, कॅमेरे आणि स्मार्ट सिस्टीम असायच्या. पण आता तंत्रज्ञान झपाट्याने पुढे गेलंय, उत्पादन खर्च कमी झालाय, कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आणि त्याचा थेट फायदा आता ग्राहकांना होऊ लागलाय. आज मध्यम किमतीच्या गाड्यांमध्ये सुद्धा ॲडास हे फीचर दिसू लागलंय. म्हणजेच आता सुरक्षिततेचा पर्याय फक्त श्रीमंतांसाठी मर्यादित न राहता तो आता सगळ्यांसाठीच उपयुक्त आणि आवश्यक सुद्धा पर्याय ठरू लागलाय. त्यात पुण्यात यासाठी सगळ्यात आधी ही पावलं उचलल्यामुळे पुण्याच्या वाहतूक कोंडीसाठी तर हे नक्कीच फायदेशीर ठरणारं एक प्रोजेक्ट मानलं जात आहे. पण आता याबद्दल गैरसमज होऊ देऊ नका. म्हणजे गाडीमध्ये ॲडास आहे म्हणजे आता काहीही झालं तरी अपघात होणार नाही असं नाहीये. तर ही प्रणाली मदत करते, इशारे देते, काही प्रसंगी हस्तक्षेप करते, पण ती चालकाची जागा घेत नाही. म्हणजेच जे काही आहे कंट्रोल गाडीचा तो चालकावरच असतो. स्टीअरिंगवर हात तुमचाच असतो, निर्णय तुमचा असतो. त्यामुळे वाहन चालवताना कितीही ऑटो कार असल्या किंवा कितीही नवं तंत्रज्ञान असलं तरी सुद्धा नियम पाळणं, सिग्नलचं भान ठेवणं, वेग मर्यादा नियंत्रित ठेवणं या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे. त्यामुळे आता ॲडासच्या माध्यमातून तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यातला समतोल भविष्यामध्ये सगळ्यांनाच अनुभवता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय आणि तुम्ही ॲडास ही प्रणाली यापूर्वी ऐकली होती का? शिवाय ॲडास ही जी प्रणाली आहे ती खरंच अपघात टाळण्यासाठी फायदेशीर ठरू शकते का? तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.